विदर्भ न्यूजची विशेष बातमी। सख्या भावाकडून भावाचीच निर्घुण हत्या। धारणी तालुक्यातल्या हरिसालमधील थरार। अनैतिक संबंधाबाबत समजूत घालणाऱ्या भावाच्या छातीत चाकू भोसकून निर्घुण हत्या। धारणी तालुक्यातील डिजिटल विलेज म्हणून ओळख असलेल्या हरिसाल गावामध्ये गेल्या बुधवारी आठवडी बाजाराच्या दिवशी एका सख्या भावाने आपल्या भावाच्या छातीत चाकू भोसकून निर्घुण हत्या केल्याची माहिती समोर आलेली असून घटनेची माहिती परिसरामध्ये पसरताच खळबळ उडाली आहे। धारणी पोलीस सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार हरिसाल येथील फैलठाणा निवासी सुनील शिवनाथ चव्हाण वय वर्षे 30 याचे जवळच असणाऱ्या जांभू गावातील एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते। याबाबत समजूत घालण्याकरिता गेल्या बुधवारी रात्रीच्या सुमारास सुनीलचा भाऊ मृतक अनिल चव्हाण फैलठाणा येथे गेला असता सुनीलने आपला भाऊ म्हणजेच अनिलसोबत वाद घालून आपल्या खिशामध्ये ठेवलेला चाकू काढून थेट त्याच्या छातीवर वार केला। जवळच बसलेल्या आरोपी सुनील चव्हाणची पत्नी फुलवंती हिने मध्यस्थी करून भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपी सुनीलने आपल्या पत्नीच्या हातावर सुद्धा चाकूने वार करून तिला जखमी केल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे। आरोपी सुनीलकडून आपल्या भावाच्या म्हणजेच अनिलच्या छातीमध्ये चाकूने जोरदार वार केल्यामुळे रक्तबंबाळ अवस्थेमध्ये अनिल चव्हाणचा घटनास्थळीच रात्री सुमारे 11:30 वाजताच्या सुमारास मृत्यू झाला। या घटनेची माहिती जवळच राहणाऱ्या मोहम्मद सलीम, अब्दुल कादर तसेच अमरनाथ उर्फ कल्लू धवलनाथ चव्हाण यांना मिळताच त्यांनी धारणी पोलिसांना ही माहिती दिली। धारणीचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र बेलखेडे, पोलीस उपनिरीक्षक सुयोग महापुरे व पोलीस अंमलदार योगेश राखोंडे तसेच इतरांनी तात्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा केला। मृतक अनिल चव्हाण याच्या मृतदेहाला उत्तरीय तपासणीकरिता धारणी उपजिल्हा रुग्णालयामध्ये नेण्यात आले। घटनेची संपूर्ण माहिती घेऊन फिर्यादी फुलवंती चव्हाण यांच्या फिर्यादीवरून धारणी पोलिसांकडून आरोपी सुनील शिवनाथ चव्हाण याच्या विरोधामध्ये अपराध क्रमांक 613/2022 भारतीय दंडविधानाच्या 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। बातमी प्रसारणापर्यंत पोलीस निरीक्षक सुरेंद्र बेलखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली धारणी पोलिसांकडून आरोपी सुनील शिवनाथ चव्हाणचा कसून शोध घेतला जात आहे। अधिक तपास धारणी पोलीस करीत आहेत। तस्मीन शेख, सुलेमान मेमन, जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी।